रसिको नमस्कार. तिमिरातून तेजाकडे ने दीप देवा जीवना, ज्योतिपरी शिवमंदिरी रे जागवी माझ्या मना. दे मुक्तता भयहीनता, अभिमान दे दे लीनता, दे अंतरा शुभदायिनी मलया निलासम भावना. मित्रांनो, आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि कलांगणच्या आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना या दिवाळीच्या आणि या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आज अजून एक दुग्ध शर्करा योग आहे आणि तो म्हणजे आज 5 नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिवस. 1843 साली विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर हे प्रथम नाटक लिहून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. त्याला 1943 साली जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली त्याचा शताब्दी महोत्सव संपन्न केला गेला सांगलीला आणि त्या ठिकाणी 5 ते 7 नोव्हेंबर असे 3 दिवस हा शताब्दी महोत्सव साजरा झाला. त्यावेळेला एक संमेलन त्या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर भारतरत्न विनायक दामोदर सावरकर. आणि या सावरकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनामध्ये 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून संपन्न करायला सुरुवात झाली. आज याच दिवशी आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत कलांगण निर्मित संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा भाग 22. आमच्या सर्व रंगकर्मी मित्रमैत्रिणींनाही कलांगणच्या वतीनं आजच्या मराठी रंगभूमी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रसिको, कलांगणची ही संवाद मालिका आज 22व्या भागामध्ये येऊन पोहोचलेली आहे. गेले 21 भाग ज्यांनी संगमेश्वर संपन्न केलं, ज्यांच्यामुळे संगमेश्वर समृद्ध झालं, अशा वेगवेगळ्या महानुभावांसोबत मी गप्पा मारल्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज एका अत्यंत वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाशी मी संवाद साधणार आहे. कथ्थक हा शब्द आपण अनेक वेळेला ऐकलेला आहे, काहींनी तो पाहिलाही आहे. कथ्थक हा नृत्य प्रकारही पाहिला आहे. आज मला अभिमान वाटतो की संगमेश्वर संपदाचा 22वा भाग मी ज्या व्यक्तीसोबत करतोय ती व्यक्ती कोकणातील पहिली नृत्य विशारद आहे. अशा एका व्यक्तीसोबत मी आजचा हा 22वा भाग संपन्न करतो आहे. आजच्या या संगमेश्वर संपदाच्या 22व्या भागामध्ये मी स्वागत करतो पहिली कोकणातील नृत्य विशारद, नृत्यांगना आणि अर्थातच नृत्य प्रशिक्षिका सौ श्रुती आठले यांचं. श्रुती आठले या माहेरच्या मेधा आगाशे आणि किंबहुना मेधा आगाशे या नावानेच त्या जास्त त्यांच्या शिष्यवर्गामध्ये किंवा रसिकांमध्येही जास्त परिचित आहेत. तेव्हा पूर्वाश्रमीच्या मेधा आगाशे आणि नंतरच्या श्रुती आठले यांचं कलांगणच्या या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. श्रुती नमस्कार. नमस्कार. आपल्या ह्या सगळ्या तुझ्या नृत्याच्या प्रवासाविषयी आणि ह्या सगळ्या तुझ्या एका उदंड अशा कारकिर्दीविषयी आपल्याला आजच्या भागामध्ये संवाद साधायचा आहे. किंबहुना हा संवाद अनेक अर्थांनी विशेष असणार आहे की जो तुझ्या ज्या वेगवेगळ्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी तुझ्याकडे जे नृत्य प्रत्यक्षात शिकतात त्यांनाही तो अविस्मरणीय असा असेल. किंबहुना जे रसिक आहेत, जे कथ्थक नृत्यावरती प्रेम करणारे रसिक आहेत त्यांनाही तो चांगल्या प्रकारे अवगत होईल. अशा सर्व अंगांनी आपल्याला तुझा नृत्य प्रवास उलगडायचा आहे. पण हा उलगडत असताना किंवा किंबहुना त्याकडे जाण्यापूर्वी सुरुवात मला या संवादाची अशी करावीशी वाटते आणि त्याचं कारण आधी सांगतो की आम्हाला म्हणजे आम्ही जे सर्वसामान्य लोक आहोत की ज्यांना त्यातलं डिटेलिंग फार मोठं माहिती नसतं त्या लोकांना कथ्थक, भरतनाट्यम असे वेगवेगळे जे नृत्याचे प्रकार आहेत हे आम्ही ऐकलेले असतात. पण नेमकं कथ्थक म्हणजे काय, त्याचा जन्म कसा झाला, त्याचा उगम, त्याचा विकास याच्याबद्दल एक अधिकारी व्यक्ती म्हणून, नृत्य विशारद म्हणून तू काय सांगशील? नक्की कथ्थक म्हणजे काय? कथ्थक तसं मी बोलणारच आहे, परंतु त्यापूर्वी कलांगण नृत्य आपल्या संस्थेतर्फे मला जे इथे आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटलं तसं दुग्ध शर्करा योग की पाडवा आणि आम्हाला कलाकारांना काय असतं की आमचा कार्यक्रम हाच आम्हाला पाडवा असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही सण साजरे करू शकत नाही, घरामध्ये आमचे प्रोग्राम्स असतात. त्यामुळे जो प्रोग्राम तोच पाडवा आणि आज हा योग इतका जुळून आलाय पाडव्याचा की मला आनंद खूपच म्हणजे खूप आनंद होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मी खरोखर मनापासून आभार मानते
आणि रंगभूमी दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. कथक हा नृत्य प्रकार फार प्राचीन आहे. आता सर्वांनाच समजण्यासाठी मी असं सांगू इच्छिते की प्राचीन काळापासूनच हा नृत्य प्रकार आपल्याकडे आहे. अगदी देवदेवतांपासून म्हणजे शंकर पार्वती जे तांडव आणि लास्य नृत्य, तेच मग पुढे आपण अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना माहितीच आहे की त्यांनी गोपिकांना शिकवलं पार्वतीजींनी, आणि गोपिकांनी सौराष्ट्रामधील सगळ्या नर्तकींना नर्तक शिकवलं, ज्या पुढे नर्तकी झाल्या. असं हे उगम पावलेलं कथक नृत्य उत्तर प्रदेशातील. अशीच भारतातली जी बाकीची नृत्यशैली ज्या पद्धती आहेत की भरतनाट्यम तंजावरमधलं आहे, ओडिसा मधलं आहे, असे एकूण 9 शास्त्रीय नृत्य प्रकार आज भारतामध्ये पाहायला मिळतात. त्यातलाच हा कथक प्रकार जो तुम्हाला इंट्रोड्यूस करते की भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीमधला थोडासा हटके, म्हणजे कसा की थोडासा बॉलिवूडकडे जाणारा प्रकार म्हणायला आपण हरकत नाही. कोणाकोणाला हे आवडणार नाही, पण तरी सुद्धा एक साधारणपणे 4 ते 5 वर्ष हा नृत्य प्रकार जर आपण शिकलो कथक, तर आपल्याला बॉलिवूड मधले जी सेमी क्लासिकल डान्सेस असतात, डान्स म्हणते मी त्याला, नृत्य म्हणत नाहीये मुद्दाम, तर नृत्य हा प्रकार आपण शास्त्रीयला जोडतो, तर तो सहज करता येतो बाकीच्या नृत्य शैलींपेक्षा सुद्धा. त्याच्यामुळे जरा जवळ जाणार असल्यामुळे सगळ्यांना प्रिय आहे ते, आणि थोडं हार्ड आहे करायला. पाय हार्ड आहेत, म्हणजे कमरेच्या खाली हार्ड आहे आणि कमरेच्या वरती नाजूक आहे, त्याच्यामुळे थोडंसं करायला पण कठीण आहे नृत्य प्रकार. कथा कहे सो कथक कहावे हे परंपरागत आलेलं वाक्य आहे, सुरू आहे की कथा सांगणारा कथाकार. मग तो का? तर पूर्वी कथाकार जे कथा सांगत असत, गावांमधनं जात असत, देवळांमधनं कथा सांगत असत, आणि जो कथाकार डान्स करत कथा सांगे, पायात घुंगूर बांधून आणि डान्स करत, त्याला कथक म्हटलं गेलं असं आपण परंपरेपासनं त्याचा अभ्यास करत आलोय, आपल्याला वाचायला मिळतं. पण कथक हा शब्द प्राचीन जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये कथक कलाकारासाठी, म्हणजे कथक नृत्य कलाकारासाठी हा कथक शब्द कुठेही दिसत नाही. तो दिसतो गायकासाठी. त्यामुळे हा भेद खूप मोठा आहे आणि त्याचा अभ्यास पण खूप मोठा आहे की कथक हा नेमका गायक आहे की कथक हा डान्सर आहे शास्त्रीय. पण परंपरेनुसार जे चालत आलंय तेच मी सांगते की कथा कहे सो कथक कहावे. तो कथाकार कथा सांगत आलाच आहे देवळामधून, आणि नृत्य करतो तो कथक नृत्य कलाकार, असं पिढ्यानपिढ्या आपण पाहत आलो. आणि त्याच्यानंतर मग इतिहास बदलत गेला पुढे. नृत्यातून कथा सांगणं असा एक त्याच्यातला अर्थ घ्यायचा का मग? म्हणजे नृत्य करताना, कारण कथक हा प्रकार थोडासा साधी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये अभिनयही अपेक्षित आहे, आणि त्याच्यामुळे त्या नृत्यातून एखादी कथा किंवा एखादा उपदेश, म्हणजे मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की उपदेशात्मक कथा सांगणं म्हणजे कथक, असं सुद्धा काही ठिकाणी आलं. आता तुझ्या बोलण्यातून कथक हा नृत्य प्रकार उत्तर भारतीय आहे असं उल्लेख आला. उत्तर भारतीय कथक आणि महाराष्ट्रीयन लावणी याचा एकमेकांशी काही संबंध आहे? नाही, संबंध नाहीये. लावणी हा एक लोकनृत्याचा प्रकार आहे आणि कथक शास्त्रीय नृत्य, त्याच्यामुळे हे दोन्ही प्रकार भिन्न आहेत. नृत्यामध्ये शास्त्रीय नृत्य, उपशास्त्रीय नृत्य, नंतर लोकनृत्य. लोकनृत्यामध्ये सुद्धा जमाती नृत्य हे वेगळं येतं. म्हणजे कोळी नृत्य आपण घेऊया की कोळी ही जमात आहे म्हणून ते करतात, म्हणून ते कोळी नृत्य. शेतकरी नृत्य जमात आहे म्हणून ते शेतकरी नृत्य. असे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील नृत्य असेल तर वेगळं, त्याच्यामध्ये एक भाग पडतात. तसं कथक हा आणि लावणी वेगळा प्रकार. ओके, आता एक शेवटचा प्रश्न विचारून आपण तुझ्या प्रवासाकडे ऍक्च्युली जाऊया. त्याच्यामध्ये जसं आम्ही शास्त्रीय गायनामध्ये ऐकतो की अमुक एका घराण्याचा हे शास्त्रीय गायन आहे, असंच कथक मध्ये पण घराणी आहेत? हो आहेत. 3 घराणी मुख्य, आणि आता नावाजलेलं पुन्हा पुढे आलेलं एक 4थं घराणं. अशी जयपूर, लखनौ, बनारस आणि आता रायगड, असं 4 घराणी. 4थं कुठलं? रायगड. रायगड. बर. ही घराणी का?
तर त्या प्रांतामध्ये हे डेव्हलप झालं नृत्य. पण म्हणजे रायगड म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं रायगड? हो, म्हणजे उत्तर भारताचा प्रकार महाराष्ट्रापर्यंत आला. हो, कारण की आपल्याला देवदेवतांच्या कथा माहितीत की देव कुठून कुठे आले. आता पंढरपूरला बसलेला माऊली आपले ते सुद्धा कृष्णच आहेत. त्यामुळे असेच देवदेवता येऊन त्यांनी त्या काळामध्ये जिथे जिथे बीज रोवलं नृत्याचं किंवा कुठलंही, ते जे वाढीला लागलं तिथली ती घराणी निर्माण झाली. जयपूरमध्ये डेव्हलप केलं म्हणून मग तिथलं जयपूर घराणं झालं. लखनौमध्ये डेव्हलप झालं, तिथे लखनौ, बनारस आणि रायगड. आणि मग त्या शैलींमध्ये परत भिन्नता आहे. म्हणजे घराणं आपण म्हटलं की असतोच भिन्नता, तसं त्याच्यामध्ये करण्यामध्ये पण भिन्नता आहे. म्हणजे फुटवर्क असेल किंवा बेसिक मुवमेंट्स, हँड मुवमेंट्स असतील, अभिनयामध्ये फार फरक नाहीये, तो सगळ्यांमध्ये सारखाच असतो. इव्हन भारतातली सगळी शास्त्रीय नृत्यशैली आहे 9च्या 9, त्याच्यामध्ये अभिनयाला कुठेही असं वेगळेपण नाहीये, करण्याकडे वेगळेपण आहे. ओके. त्याच्यामुळे घराण्यानुसार फरक आहे. म्हणजे पण तो घराण्याचा फरक हा त्याच्या नृत्यातून दिसतो. हो, म्हणजे ती कशा प्रकारचं नृत्य करते त्याच्यावरून तो जाणकाराला तरी किमान ओळखता येईल. जाणकार असेल की हा जयपूर स्टाईलने करतोय किंवा हा लखनौ स्टाईलने डान्सर डान्स करतोय असं. म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांना ज्यांना नृत्य म्हणजे नृत्य सगळ्या प्रकारचं नृत्य सारखं त्यांना नाही कळणार, पण किमान जाणकाराला तरी तो नक्की कळेल. श्रुती, गायन, नृत्य आणि अभिनय या तिन्ही कलांचा संगम असलेलं एक प्रकारे हे कथ्थक हे नृत्य आहे. आता मी सुरुवात मुद्दामून कथ्थकच्या मूळ गाभ्यापासून केली, याचं कारण की सर्वसामान्य आमच्या रसिकांना सुद्धा कथ्थक म्हणजे काय ह्याची थोडक्यात माहिती व्हावी. आता मला प्रत्यक्षामध्ये श्रुती आठले किंवा मेधा आगाशे यांच्या नृत्य प्रवासाकडे जायचं आहे. ह्या सगळ्या एका अशा विविध 3 कलांचा म्हणजे गायन, नृत्य आणि अभिनय अशा वेगवेगळ्या कलांचा संगम असणारं कथ्थक नृत्य. आणि एका अर्थी जर बघायला गेलं तर तू ज्या काळामध्ये शिकलीस त्या काळात हे तसं इथे काय म्हणू आपण त्याला की दुर्मिळ म्हणा किंवा फार कमी संख्येने लोक शिकत असतील असं म्हणूया. तर ह्या प्रकाराकडे तू मुळात वळलीस कशी? चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली मी 9व्या वर्षी कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यावेळेस मी 5वीत होते आणि कोकणामध्ये एकच शिक्षक होते त्यावेळेस, बाळासाहेब हिरेमठ सर, ते माझे गुरु. तर ते ज्या शाळेमध्ये शिक्षक होते, संगीत शिक्षक, त्याच शाळेत नशिबाने माझी आत्याच मुख्याध्यापिका होती, मालतीबाई बिवलकर. तर त्यांनी सांगितलं की माझ्या आईबाबांना की हिला जर कलेमध्ये पुढे यायचं असेल तर आमच्या शाळेत का, कारण बाकीचे माझे भाऊ भावंड बाकीच्या हायस्कूल्समध्ये, तेव्हाची 2-3च हायस्कूल्स होती तेव्हा. मग त्यामुळे मी तेव्हाचं ते महिला विद्यालय, आत्ताचं गोदुते जांभेकर, तिथे माझं शिक्षण सुरू झालं. आणि नंतर तिथून प्रवासाला मग सुरुवात झाली 9व्या वर्षीपासून कथ्थकच्या. बरं. पण म्हणजे आता तू म्हणलीस की 9व्या वर्षीपासून प्रत्यक्षात कथ्थकच्या प्रवासाला सुरुवात झाली, पण 9वं वर्ष म्हणजे साधारणपणे मला वाटतं 3री किंवा 3री 4थीत वगैरे 5वीत असण्याचं वय आहे. त्याच्याही पूर्वी म्हणजे त्याच्याही पेक्षा लहान असताना काही नृत्याचे संस्कार म्हणा किंवा कलेचे संस्कार असे जे लहानपणी म्हणजे अगदी छोटी मुलगी सुद्धा आपल्या घरात आरशासमोर उभी राहून का होईना पण काही नाचकाम करत असते, असं पण काही होतं का लहानपणापासून? होतं, कारण त्यामुळेच मग मला पुढे घातलं गेलं. पूर्वी वाडे पद्धती होती, त्यामुळे प्रत्येकाचा वाडा, अंगण, मागचं अंगण, पुढचं अंगण, राजांगण म्हणा किंवा अशी अंगणं असायची. तर मी लहानपणापासूनच अंगणामध्ये अशी चक्रा मारत असायची, गोल 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 फिरत. तर डान्स तर तेव्हापासूनच मला वाटतं माझ्यामध्ये अंगामध्ये शिरलेला असणार डान्स. त्याच्यानंतर मग छोटे छोटे कार्यक्रम असतात आपल्या आजूबाजूला, संस्था किंवा काही गणपती उत्सव. तर आमचाच क्लब आहे MCC क्लब म्हणून, खालच्या आळीचा 5 वाड्यांचा गणपती बसतो आणि तिथे मग 5 दिवस भरगतचे कार्यक्रम आमचेच असायचे, छोट्या छोट्या मुलांचे. तर तेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर चढले, त्याचं आईचं बोट धरून की काहीतरी डान्स करायचा. आणि तेव्हा रेकॉर्ड पण नव्हत्या, मग आईच गायची. आणि तेव्हा ते मला आठवतंय, मी छोटी होते अगदी, काहीतरी एक 4 वर्षाची असेल. आणि जय जय गौरी शंकर मधलं ते गाणं होतं, सावज माझं गवस,
ते आईने म्हटलं होतं आणि त्याच्यावर मी नाचले होते. आणि ते सगळ्यांना इतकं आवडलं आणि त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून मग अशी गंमत झाली की अरे ही छान नाचते, हा मेधा छान नसते. तर मग कोण कोण मला छल्ला द्यायला लागलं लावायला, कोणी पैंजण, तू ना अशी तयार छान हो आणि मग डान्स कर, असं करायला लागले. आणि मग मला ते आवडायला लागलं, अरे वा इतकं छान सजायला मिळतं याच्यामध्ये आणि कौतुक पण होतं. तर इथून सुरुवात झाली की आपल्या छोट्या छोट्या कार्यक्रमांमधनं डान्स करत 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 मग शास्त्रीय शिकत गेले. आणि शास्त्रीयची सुद्धा गंमत सांगते, तेव्हा शाळेमध्ये मधल्या सुटीत क्लास असायचा, त्यामुळे असं नसायचं की क्लासच आहे आपला डान्सचा. आता जसे क्लासेस असतात, बॅचेस असतात, तसं नाही. आणि साधारण वर्ष झालं आणि परीक्षा होती. तर आम्हाला म्हणजे मला तरी वाटलं, तेव्हा लहानच होते मी, 9 वर्ष म्हणजे, आणि आत्ताची पिढी खूप वास्ट आहे, पण तेव्हा काहीच कळत नव्हतं. तर तेव्हा मला असं वाटलं की तुझ्यासारखेच कोणीतरी सरांचे मित्र आलेत आणि आमचा डान्स बघतात. तर ती ऑलरेडी दुसरी परीक्षा सुरू होती माझी कथकची. तेव्हा डिस्टिंक्शन मिळालं मला, पण गुरुनी पण मला पहिल्या परीक्षेला नवस होता, डायरेक्ट दुसऱ्याचाच फॉर्म भरला होता, हे मला नंतर कळलं मोठी झाल्यावर. म्हणजे तू आता जसं म्हणालीस की वयाच्या 4थ्या वर्षीपासून त्या नादाचा किंवा त्या नृत्याचा, त्या घुंगरूचा जो एक सहवास किंवा त्याची जी आवड निर्माण झाली, ज्याने पुढे जाऊन तुझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारची क्रांती केली असं म्हणता येईल, त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने 4थ्या वर्षापासून झाली. आता बालपणाचा विषय निघालाच आहे म्हणून, आणि मी आता संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेसाठी म्हणून तुझ्याशी बोलतोय. ऍक्च्युली आठले, मगाशी सुरुवातीला एक उल्लेख करायचा राहिला, तो म्हणजे श्रुती आठले यांच्याशी मी गप्पा मारत असताना, हे आठले यांचं मूळ गाव हे देवळं, संगमेश्वर तालुक्यातील देवळ्याचे आठले, या अंगाने संगमेश्वर संपदा या अर्थी मी श्रुती आठले यांशी आज गप्पा मारतोय. तर पण हा एक भाग जरी असला तरी अजून एक भाग त्याच्यातला असा आहे की श्रुती आठले जेव्हा मी देवळ्याच्या किंवा संगमेश्वर तालुक्यातील देवळे या गावच्या असं म्हणतो, तेव्हा त्या पूर्वाश्रमीच्या मेधा आगाशे असताना सुद्धा त्यांचं वास्तव्य संगमेश्वरात काही दिवस होतं. त्याबद्दल काय? वास्तव्य फार राहणं असं होत नाही, पण अजूनही आम्ही जातोच, म्हणजे घर सुरूच आहे. पण प्रत्येक सणाला घरी जाणं देवळ्याला, हे अजूनही आमचं पूर्वीपासून आहे, म्हणजे सासू सासरे असल्यापासून ते आतापर्यंत. आणि त्या घराबद्दल एक इथे मनामध्ये असं एक प्रेम निर्माण झालेलं आहे की हा माझं घर म्हणून. लग्न झाल्यानंतर जे वास्तूबद्दल प्रेम निर्माण होतं ते नक्कीच मला देवळ्याबद्दल आहे. आणि मी म्हटलं की लग्नाच्या पूर्वी म्हणजे शाळेत असताना संगमेश्वरला काही वर्ष, ते कधी होतं? साधारण 1983 पासून 88 पर्यंत. एवढी वर्ष? 5 वर्ष संगमेश्वरलाही वास्तव्य म्हणजे लग्नाच्या पूर्वीही झालेलं आहे. या दोन्ही अर्थाने आज एका आगळ्या वेगळ्या संगमेश्वर संपदाशी मी संवाद साधतोय. परत एकदा आपल्या ह्या प्रवासाकडे येऊया. आता तू मगाशी म्हटलंस की ती दुसरी परीक्षा तुझ्या नकळत सुरू होती आणि ती तुला नंतर समजलं की ती परीक्षा आहे असं. इथपासून 1993 साली तू नृत्य विशारद होईपर्यंतचा तुझा प्रवास. आणि इथे मुद्दाम उल्लेख करायला लागेल, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता की कोकणातील पहिली नृत्य विशारद म्हणून तुला हा बहुमान प्राप्त झाला. तर इथपर्यंतचा जो तुझा प्रवास आहे, म्हणजे त्या नकळत झालेल्या परीक्षेपासून नृत्य विशारद पर्यंतचा, याच्याबद्दल काय सांगशील? नकळत झालीच होती परीक्षा ती खरोखर. त्याच्यानंतर मग संगमेश्वरला 5 वर्ष होतो, आता आपण मगाशी उल्लेख केला. तर तेव्हा सगळं थांबलं अक्षरशः, मग काहीच नव्हतं. आणि नंतर मग पुन्हा जेव्हा पुन्हा रत्नागिरीत आलो, बाबांची ट्रान्सफर पुन्हा रत्नागिरीत झाली, त्यावेळेस FYला गेले होते मी तोपर्यंत, फर्स्ट इयर B.Com. आणि तेव्हा पुन्हा सुरू केलं. आणि तेव्हा भीती होती मनामध्ये की मला आता हे येईल की नाही, कारण वय मोठं झालेलं होतं. मुद्दाम उल्लेख करते ती वय मोठं, म्हणजे फार मोठी नव्हते मी तरी सुद्धा वय मोठं असं त्यावेळेस होतं. आणि नृत्य हा विषय आपल्याकडे गौण मानला जायचा म्हणून, कारण की सगळे आजूबाजूचे नातेवाईक सगळे म्हणायचे की कशाला हिला शिकवतेस डान्स, आपल्याकडे काही डान्स शिकून मोठं कोणी होतं का, किंवा अर्निंग सोर्स म्हणून ह्याच्याकडे थोडंच बघता येणार आहे, नोकरीच करायला पाहिजे आपल्याला वगैरे वगैरे. तरीसुद्धा मी एक म्हणतो ना की आतमधला कलाकार काय मला बसू देईना स्वस्त, त्याच्यामुळे मग सुरुवात केली. आणि मग FY पासून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्या सगळ्या माझ्या कॉलेज सुरू असतानाच ॲट अ टाईम इकडे मी
कथकचा पण अभ्यास सुरू ठेवला. आणि 1991ला मी ग्रॅज्युएट झाले आणि 93ला मी नृत्य विशारद झाले. हा प्रवास करताना मला सामान्य प्रेक्षकांना किंवा जे आता आपण बघताय त्यांना पण सांगायचंय की हा प्रवास सोपा नसतो. तर ह्याचा रियाज आणि जे आपण मेहनत करणं म्हणतो ना ते पण खूप असतं आणि त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी करायला लागतात आपल्याला. म्हणजे की आता मला प्रोग्राम करायचा आहे तर मला मेकअप करता आला पाहिजे, मला ड्रेपरी कशी करायची हे कळलं पाहिजे. तर त्या कालखंडामध्ये मी FY पासून ग्रॅज्युएट आणि पुढे विशारद होईपर्यंत याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकले. टेलरिंगचं असेल, ब्युटिशियनचे कोर्सेस असतील, त्याच्यानंतर हे पण करायलाच लागतं कारण की आपल्याला उभं राहायचं म्हटल्यानंतर हे नंतर शिकून उपयोग नसतो, हे करायला लागतं. आणि सोबत रियाज. तर रियाज करताना मी विशारदच्या वेळेस तर 5-5 तास रियाज करत होते आणि सकाळी 2 तास, दुपारी 1 तास आणि पुन्हा संध्याकाळी सरांबरोबर 2 तास, असा रोजचा 5 तास रियाज. आणि मग रियाजात खंड नाही आजतागायत, रोज रियाज सुरू आहे. हो, फक्त आता थोडंसं मध्ये मध्ये कौटुंबिक थोडंसं प्रॉब्लेम्स असले किंवा काही तर तो खंड पडलाय नक्कीच मला माहितीये, पण तरी सुद्धा अजून रियाज सुरू आहे. अर्थात क्लासेसमध्ये तो ऑटोमॅटिक परत रियाज होतच असेल? नाही, क्लास घेताना तो रियाज नाही म्हणायचा. नाही, ते शिकवणं फक्त. रियाज हे कंपल्सरी सकाळीच स्वतःसाठी जे केलेलं आहे, स्वतःच्या मेहनतीचं, त्याच्यासाठीच. मला श्रुती, ह्या सगळ्या तुझ्या जडणघडणीमध्ये जो अत्यंत एक महत्वाचा टप्पा असतो ज्याचा उल्लेख तू मगाशी केलायस, एक तुझ्या गुरूंचा म्हणजे बाळासाहेब हिरेमठ असा एक उल्लेख तू केलायस, त्या प्रवासाकडे जायचंय. पण तत्पूर्वी आता एक तू वाक्य ह्या आत्ताच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना जे म्हणालीस तेवढं एक विचारतो आणि मग पुढे जातो. की तू असं आत्ता म्हणालीस की मी FY ला होते तेव्हा आणि ते तसं माझं मोठं वय होतं, त्या मोठ्या वयात सुद्धा ते शिकायचं की नाही किंवा मला येईल की नाही अशी थोडीशी भीती वाटत होती. म्हणून हा प्रश्न विचारतो की हा कार्यक्रम पाहणाऱ्या, ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी की तुला FY ला असताना, म्हणजे माझ्या मते साधारण 16, 17, 18व्या वर्षी जर हे मोठं वय वाटत होतं तर ह्या क्षेत्रात येण्यासाठीचं आयडियल वय कोणतं? साधारणपणे 7व्या वर्षी सुरुवात करायला हवी. कारण की आता सगळंच जग बदललंय, त्याच्यामुळे खूप लहान मुलींना क्लासेसमध्ये आणतात पालक, 3 वर्ष 4 वर्ष झालेली, पण तोपर्यंत त्यांची वाढ झालेली नसते शरीराची, बॉडी त्यांची डेव्हलप होत नाही आणि मेंदू पण. कारण की क्लासिकल म्हटलं की मेंदू पण वापरायला लागतो आपल्याला. अभ्यास आहे याच्यामध्ये, गणिती अभ्यास आहे आणि तो सुद्धा. त्यामुळे सर्व दृष्टीने मुलीची तयारी किंवा विद्यार्थ्याची म्हणते मी, कारण मुलं पण शिकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी व्हायला एक 7 वर्ष तरी लागतात. त्यामुळे 7व्या वर्षीपासून मग कोणीही शिकावं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या आज क्लासमध्ये 56 वर्षाच्या सुद्धा स्त्रिया, 50, 55, 56 म्हणजे 40च्या पुढच्या साधारण 15 ते 16 जणी शिकतात. म्हणजे 7वं वर्ष हे खरं ह्या नृत्य प्रकार शिकण्यासाठीचं एक आयडियल वय आहे असं ह्याच्यातून तुला सांगायचं. हे मुद्दाम आमच्या हा संपूर्ण कार्यक्रम पाहणाऱ्या रसिकांसाठी पुन्हा एकदा त्या आपल्या गुरुशिष्य परंपरेकडे येताना, मगाशी तू जसा उल्लेख केलास की बाळासाहेब हिरेमठ यांच्यापासून या सगळ्या तुझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली, अर्थातच ते तुझे गुरु. तर ह्यांच्याशिवाय अजून कोणी असतील तर त्या तुझ्या ह्या सगळ्या तुझ्या क्षेत्रातल्या गुरूंविषयी? बरोबर, गुरूंना पहिलंच आठवायला पाहिजे. खरं मी सुरुवातीला त्यांचा उल्लेख करायला हवा होता, परंतु आता ओघाने येतोच. बाळासाहेब हिरेमठ सर माझे पहिले गुरु विशारदपर्यंतचे रत्नागिरीतले. त्यांना माझ्यातली चुणूक दिसली होती, त्याच्यामुळे नेहमीच मला ते पुश करत आले. आणि जसं मी पुढे पुढे गेले, म्हणजे माझ्या एक प्रवेशिका पूर्ण, आपण 3री परीक्षा म्हणू त्याला, 3rd इयर, ते झाल्यानंतर तेवढी मी FY ला असल्यामुळे तशी बऱ्यापैकी मोठी होते. तर तेव्हा मग सर यायच्या आधी सरांची रूम तयार करायची, सगळ्या खिडक्या उघडायच्या, त्यांची बैठक तयार करायची, तबला ठेवायचा, हार्मोनियम ठेवायचा, आणि सर याच्या आधी बॅचेस सुरू करायच्या. हे मी तेव्हापासूनच सुरू केलं, म्हणून मी आज इथे उभी आहे, ही दिसते, ही त्यांच्यामुळे दिसते की मला त्यांच्यामुळे सवय लागली की विद्यार्थ्यांपुढे
कसं जावं, त्यांच्याशी कसं बोलावं, पालकांशी कसं बोलावं, हे मी टिपत होते माझ्या गुरूंकडून नेहमी. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला हे कळलं. ॲक्च्युली जी पूर्वीची परंपरा होती, गुरु शिष्य परंपरा, ॲक्च्युली ती हीच होती. गुरुकडे राहून जे शिकायचे ते नुसतंच काही कला किंवा नुसता अभ्यास शिकत नसत, तर त्यांचा पूर्ण अभ्यास करत असत. दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे संस्कार सगळे स्वतःमध्ये कसे उतरवता येतील हे शिष्याने बघितलं पाहिजे. आणि ते तेव्हापासून आजपर्यंत चालू पाहिजे राहायला. परंतु हल्ली जग बदललंय, भरपूर क्लासेस असतात, शाळेचा अभ्यास, त्यामुळे मुलं क्लासमध्ये फार कमी असतात. आपली पाऊण तासाची बॅच झाली की पळतात. त्यामुळे नुसतं काय म्हणूया आपण त्याला की सर्टिफिकेट मिळवण्यापुरतं शिक्षण असं झालंय कलेचं, ते होऊ नये. म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला की सरांचे सगळी तयारी करणं, क्लासेस सुरू करणं आणि मग जर यायचे आणि त्यांना पण मग आनंद व्हायचा. आणि हळूहळू त्यांनी मला मग हार्मोनियमवर बसवलं, ये लहराधर. त्याच्यामुळे मग लहरा यायला लागला. कधीतरी म्हणायचे की हा तबला घे हातात. म्हणजे शिकवलं नाही मला त्याने की 10 दिनदा कुठच्या बोटानं वाजवायचं किंवा सारेगमपधनिसा म्हणजे काय, पण एक टेम्पो दिला होता की हे एवढे 16 मात्र वाजवायचे आहेत किंवा हा 16चा हा ठेका. मग काय होतं की क्लासेसमध्ये पण आपल्याला विद्यार्थ्याला शिकवताना लय आणि ताल याचं ज्ञान जे लागतं शास्त्रीय नृत्यामध्ये, ते माझ्यामध्ये सरांमुळे आलं. सरांनी पेरलं माझ्यामध्ये ते. आणि तिथून मग पुढे जायचंच होतं, पण गुरु सांगत आलेच होते घरी विचारत झाल्यावर की हिला इथे ठेवू नका, बाहेर पाठवा शिकायला, कारण ही नक्की काहीतरी मुलगी करणार. पण तेव्हा पाठवलं नाही. मुलगी कोकणातली, पुन्हा बाहेर मोठ्या शहरात कसं शिकायला जाणार म्हणून. मग मी 93ला म्हणजे 93मध्ये क्लासेस सुरू केले आणि मी माझ्या हिमतीवर पुण्याला गेले. मला पुण्याचं काहीही माहिती नव्हतं, नुसतं पुणं असं एवढंच माहीत होतं. आणि त्या स्वारगेटवर उतरले आणि मी वेडी झाले, अक्षरशः वेडी झाले होते की हे काय शहर आहे, काहीच कळत नव्हतं. 95 मधली गोष्ट आहे. आणि तेव्हा गेले, एका गुरूंचं नाव माहिती होतं, त्यांच्यापर्यंत पोचले, पंडित नंदकिशोर कपोते यांच्याकडे जाऊन मग तिथे माझं शिक्षण सुरू झालं. महिन्यातनं मी एकदा जायचे. तेव्हा एक प्रायव्हेट गाडी सुरू झाली होती रत्नागिरीतनं पुण्याला. त्याने जायचं, 2 दिवस तिकडे राहायचं, शिकायचं आणि यायचं. नातेवाईकांकडेच राहायची. आणि तेव्हा अलंकारची परीक्षा होती माझी. तर त्यावेळेस बेबीताई म्हणजेच पंडिता रोहिणी घाटे ह्या कॉन्सर्ट बघायला आल्या होत्या. माझं नशीब एवढं चांगलं की त्यांची बायपास झालेली होती, 8च दिवस बायपास होऊन झाले होते सर्जरी, पण त्या आल्या होत्या कॉन्सर्टला. आणि मी करत होते अशीच बारीक चवळीसारखी एकदम, केस लांब सडक. आणि विचारलं परीक्षा झाल्यावर की कुठली आहेस तू, म्हणलं रत्नागिरी. तशी म्हणल्या अगं छान करतेस, तुझे गुरु कोण, असं तसं सगळं झाल्या चर्चा. म्हणाले की उद्या असं असं माझा क्लास आहे पुन्हा कॉफी हाऊसच्या वरती, नृत्य भारती संस्था, इथे येशील का. म्हणलं येते. मला काहीच माहिती नव्हतं तोपर्यंत की ही व्यक्ती कोण आहे, कारण की वाचन नाही त्यातलं, एवढं काही नव्हतंच, त्याच्यामुळे माहितीच नव्हतं. तर गेले आणि मग कळलं की ह्या बेबीताई आहे. आणि मग त्या म्हणल्या की शिकतेस का माझ्याकडे. मग म्हटलं चला, ते गुरु नाही हे गुरु, काय हरकत आहे. तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं की केवढ्या लेवलच्या ह्या व्यक्ती आहेत. नंतर मग शरदताई गुळे म्हणून अशा बसल्या होत्या तिथे, सिनियर मोस्ट, एक 60 वर्षाच्या पुढच्या गुरु आहेत त्या. तर त्यांनी बेबीताईंनी सांगितलं की शरद हिला शिकवी, रत्नागिरीतनं आली आहे. आणि मग तिथून माझा प्रवास जो सुरू झाला नृत्य भारतीमध्ये तो आजपर्यंत. म्हणजे माझं नशीब चांगलं की मला गुरु एकापेक्षा एक असे चांगले लाभत गेले. हिरेमठ सरांसारखे गुरु लाभले जे मला मुलगी मानतात, आणि त्यांच्या पत्नी त्याही मला मुलगी मानतात. पुढे कपोते सर तेही उच्च लेवलचे गुरु, आणि बेबीताई आणि रोहिणी भाटे, शरदिनीताई गुळे ह्या सुद्धा माझ्या गुरु मला ज्या लाभल्या. आणि आजपर्यंत अजून ज्यांचं मला सहकार्य मिळतं सगळ्यांचं नृत्य भारतीतल्याच माझ्या नृत्य भगिनी नाही म्हणत मी, त्यांना गुरुच मानते, गुरुच्या स्थानी. अशा आसावरीताई पाटणकर, राजश्रीताई, त्याच्यानंतर मनीषा आभाळ, रुजुता सोमण,
यांचं सुद्धा मला सहकार्य वेळोवेळी लागतं आणि अजूनही मी त्यांच्याकडे रियाजाला जाते, अभ्यासाला जाते. जसं म्हटलं जातं की कलावंत हा जन्माला यावा लागतो, कला ही परमेश्वराची देणगी आहे, तर तसंच गुरु लाभणं हे सुद्धा एक दैवी देणगीच आहे असं आपण म्हणू, किंवा ते दैवयोग आहे असं म्हणू. आणि तुझ्या नशिबाने तुला इतके उत्तम गुरु आणि जे अनपेक्षितरित्या एक प्रकारे तुला लाभले, तर ह्याच्यामुळेच हा सगळा तुझा पुढचा प्रवास सुकर झाला असं म्हणता येईल. हे सगळं म्हणत असताना आणि हे आत्ता तू बोलत असताना मगाशी तू एक हिरेमठ सरांचा उल्लेख करत असताना असं म्हणाली होतीस की जेव्हा सुरुवातीला मी हिरेमठ सरांच्याकडे जायचे तेव्हा मी त्यांचा तो म्हणजे त्यांची ती खोली आवरून ठेवायची किंवा तो तबला लावून ठेवायचा, पेटी मांडून ठेवायची, असं सगळं मी ते करत असे की ज्याचा तू गुरु शिष्य परंपरा ह्या शब्दात उल्लेख केलास. आणि अर्थात मोठमोठ्या म्हणजे ते गायनात असो किंवा अन्य कोणत्याही कलेमध्ये असो, हे सगळेच जण हे मान्य करतात की अशा प्रकारे गुरुमुखी विद्या घेणं हेच खरी ह्याची कसोटी असते. पण हे सगळं ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गुरु शिष्य परंपरेच्या पार्श्वभूमीवरती आज जिथे ऑनलाईन शिक्षणाकडे तुम्ही येऊन थांबलेले आहात, म्हणजे आत्ताच ऑनलाईन क्लासेस इथपर्यंतचा जो झालेला प्रवास आहे, गुरु शिष्य परंपरेच्या पार्श्वभूमीवर ह्या ऑनलाईन शिक्षणाकडे तू एक नृत्य प्रशिक्षिका म्हणून कसं पाहतेस? खरं नवीन आहे हे सगळं, मला पण नवीनच होतं. टेक्निकल गोष्टी खूप समजून घ्यायला हव्या होत्या. म्हणजे गुरु शिष्य परंपरा तर आहेच आहे, शिक्षण देणं हे महत्त्वाचं होतंच, पण ह्या गोष्टी शिकणं पण महत्त्वाचं होतं की कॉम्प्युटर समोर बसणं किंवा लॅपटॉप समोर बसणं ह्या गोष्टी मला जमतील का, हे आधी मुख्य गोष्ट होती, ती मी आत्मसात करून घेतली. त्याच्यानंतर मग तू म्हणालास तसं की गुरु शिष्य परंपरा आणि मग शिक्षण, तर मला जेवढं करता आलं तेवढं मी करत आलेच, पण त्याचे रिझल्ट मला खूप चांगले मिळाले. म्हणजे टेक्निकल गोष्टी आहेत ह्या सगळ्या मला मान्य आहेत की हे शिकवणं सोपं नाहीये. आणि कला परत, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये तर इतकी भयानक परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली की म्हणजे कलाकारांना आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं. तर तरी सुद्धा मी शांत बसले नाही आणि सुरूच ठेवलं, सगळं शिक्षण देणं सुरू ठेवलं. आणि त्यातनं असं मला नंतर कळलं की मुली खूपच उत्सुक आहेत की ताई कधी दिसतीये, आणि त्यांची बॅचेसचे टायमिंग्स असतील तर पालक मला सांगायला लागले की ताई टायमिंगच्या आधी 5 मिनिटं आमच्या मुली त्या तुमच्या ह्याच्यासमोर बसलेल्या असतात बरं का, मोबाईल असू दे किंवा लॅपटॉप असू दे. म्हणजे त्यांची आवड गेली नाही नशिबाने. आणि आत्ताच एक 2 महिन्यापूर्वी किस्सा झाला, तो पण सांगते की माझ्याकडे परंपरा म्हणून सांगते. विशारद प्रथमला एक कराडची मुलगी माझ्याकडे जॉईन झाली आणि महिन्याभरातच तिला कळलं की माझं शिकवणं कसं आहे किंवा बोलणं कसं आहे, तर ती म्हणजे वेडीच झाली थोडीशी आणि आली पुण्यामध्ये. मी तेव्हा घरात नव्हते, पण तिला असं वाटलं की नाही ताई भेटल्याच पाहिजे काही झालं तरी. अक्षरशः ती आली आणि पायावर डोकं ठेवलं माझ्या की ताई मला तुमचं खूप आवडणं शिकवतंय, म्हणजे खूपच आवडतंय आणि कळतंय ते मुख्य म्हणजे शिकवलेलं, असं नाही की टेक्निकल गोष्टींमध्ये गडबड होती. तर हा जो प्रकार घडला की गुरुच्या प्रती प्रेम निर्माण होणं आधी, आणि मग ओढ निर्माण होणं गुरुबद्दल, आणि त्याला भेटावं असं वाटणं ह्या काळात सुद्धा. तर हे खूपच म्हणजे एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की आहे अजूनही आपल्यामध्ये परंपरा संस्कृती टिकून आहे. खरं, म्हणजे ह्याच्यातून एक अर्थ असा नक्की काढता येऊ शकतो की जरी शिक्षण ऑनलाईन असलं, म्हणजे प्रत्यक्ष गुरुगृही राहून जरी शिक्षण घेत नसलं तरी सुद्धा ह्या नवीन तंत्रज्ञानातून जे काही एक अपरिहार्यता म्हणू आपण की जी आलेली आहे, तर ते तंत्रज्ञान सुद्धा तू तितकंच उत्तम पैकी अवगत करून घेतलंस. आणि त्याच्यामुळे ह्याचं श्रेय मी माझ्या दोन्ही मुलांना देते. बरोबर, मिस्टरांनी तर पुश केलंच, पण मला हे शिकवण्याचं काम माझ्या दोन्ही मुलांनी केलं. क्या बात आहे. मुलगा आणि मुलगी. आणि त्याच्यामुळे म्हणजे केवळ हे जे अंतर आहे, हे अंतर शारीरिक अंतर न राहता ते भावनेचं अंतर किंवा मनाचं अंतर पार करू शकली तुझी विद्यार्थिनी आणि गुरु.
ह्या दोन्ही व्यक्ती पार करू शकल्या, हे सुद्धा ते एक कौशल्यच आहे. आता हे तू असं म्हणताना जसं एक मगाशी पालकांचा उल्लेख केलास त्या शिष्यांच्या, तर तुझं आणि मगाशी एकदा बोलताना असं की ती काहीतरी 45, 60, 50 वर्षाची पण माझ्याकडे आता विद्यार्थी म्हणजे शिकतायत बायका, तर काय साधारणपणे तुझी रेंज आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची? आणि ह्या सगळ्या विद्यार्थिनींकडे म्हणजे ज्या विद्यार्थिनी तुझ्याकडे आता शिकतात ह्यांच्याच बरोबरीने त्यांच्या पालकांशी सुद्धा तुझे तितकेच ऋणानुबंध जोडलेले आहेत? हो, नक्कीच. ते महत्वाचं लागतं. शिष्य आणि गुरु यांच्यातलं नातं तर पटकन निर्माण होतं. कारण पालकांचं आणि गुरूंचं नातं, म्हणजे मी काही मोठी गुरु नाहीये, पण तरी सुद्धा जे काही या क्षेत्रात कार्य करते ते पालकांपर्यंत पोहोचावं असं मला मनापासून वाटत असतं. आणि पालक हा दुवा असतो शिष्य आणि गुरूंमधला, आणि तो भक्कम असला पाहिजे, तरच मग ते सगळं पुढे जातं. त्याच्यामुळे आज जे मला जे पालक लागले ते तर अतिशय चांगले आहेत सगळे. अशा अर्थी म्हणते, कारण की जेव्हा ऑनलाईन प्रोग्राम्स होतात त्यावेळेस पालक पण बघत असतात, आणि शेवटच्या प्रतिक्रिया म्हणजे पालकांना द्यायच्याच असतात की ताई कसा झाला प्रोग्राम. मुली तर बोलतातच, पण बोलता बोलता गेल्या एका कार्यक्रमामध्ये एक पालक पुण्याचे बोलले की ताई मला पण आता स्वतःला वाटायला लागले की डान्स शिकावा तुमचं बघून. आणि मुलगी माझी आता फर्स्ट इयर झालंच आहे, तर मी पण फर्स्ट इयरला ऍडमिशन घेते आणि तुम्ही खूप छान शिकवताय वगैरे. हे ऐकायला खूप छान वाटतं खरं की तुम्ही खूप छान शिकवता वगैरे वगैरे, पण हे सगळं माझ्यामध्ये आलं ते केवळ आणि केवळ गुरूंमुळे आलंय. मी सातत्याने सांगेन की याच्यामध्ये माझा काहीही भाग नाहीये, केवळ गुरूंचा मला आशीर्वाद लाभलाय आणि परमेश्वर पाठीशी आहे आणि आईबाबांचे आशीर्वाद ते तर कायमच असतात. पण जरी तू किती आता असं म्हणालीस की मी काही मोठी गुरु नाही, असं जरी तू वारंवार आणि हे सगळं जे काय आहे ते माझ्या गुरूंमुळेच आहे असं जरी तू किती वेळा सांगितलंस, तरी सुद्धा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची परीक्षक म्हणून जी श्रुती आठले काम करते तिची तेवढीच योग्यता आहे, म्हणूनच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने परीक्षक म्हणून तुला नेमलं. तर त्याबद्दल काय सांगशील? गेली 16 वर्ष काम करते. वाव, क्या बात आहे. परीक्षक म्हणून. बर. आणि आता साधारण गेली 4-5 वर्ष विशारदच्या मुलींच्या परीक्षा घेते, विशारदचे स्टुडंट्सच्या. अच्छा. त्याच्यामुळे ते काम जिकरीचं असतं खूप मोठं. विशारद म्हणजे डिग्री लेवल, आणि त्यांच्या परीक्षा घेणं म्हणजे खूपच काम कठीण असतं. आता ह्या सगळ्या नृत्य प्रवासाविषयी किंवा तुझ्या अगदी नृत्य शिक्षणापासून लहानपणापासून आपण मगासपासून बोललो, ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या नृत्य प्रकाराचे जे काही कार्यक्रम होतात, म्हणजे प्रत्यक्ष एक शिकवणं, क्लासमध्ये शिकवणं हा एक वेगळा भाग झाला, तो विद्यार्थ्यांसाठी असेल, पण एक सामान्य रसिकांसाठी म्हणून जे काही कार्यक्रम सादर केले जातात, तर ह्याच्याबद्दल सुद्धा तुझी एक विशेष उल्लेखनीय अनेक तू कार्यक्रम केलेले आहेस आणि त्याला चांगली प्रसिद्धीही आतापर्यंत मिळालेली आहे. अशा विशेष उल्लेखनीय तुझ्या कार्यक्रमांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तसे बरेच केले, पण आता सामान्य माणूस बघायला येतोय प्रोग्राम, तर काय करावं असं मला नेहमी प्रश्न पडायचा. तर काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम्स घेऊन मी कार्यक्रम करते. म्हणजे ऍक्च्युली वर्षाला 6 ते 7 कार्यक्रम असतात, पण क्लासचा म्हणून एक कार्यक्रम असतो वार्षिक. जसं स्नेह संमेलन म्हणतो आपण शाळांच्या, याला गॅदरिंगचं स्वरूप म्हणतो, तसं एक सगळ्यांचं असतं की नवीन मुलगी आलेली पासून ती शेवटची अगदी विशारदची स्टुडंट असेल त्या सगळ्या स्टेजवर दिसल्या पाहिजेत. असा एक वार्षिक कार्यक्रम असतो, आणि तो बघायला तर सगळेच पालक, त्यांचे मामा मामी, काका काकू सगळे झालेले असतात, जेणेकरून माझ्या पाल्याचं कौतुक व्हावं आणि करावं. पण मग त्यांना काय द्यायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न असायचा की हे ताथे इथे येतच बघतील का कायम, किंवा ह्यांना कथक म्हणजे काय एवढंच दाखवायचं का? तर नाही. मग वेगवेगळ्या थीम्स केल्या आम्ही. मग फर्स्ट हाफ फक्त कथक, आणि सेकंड पार्ट मग काही उपशास्त्रीय प्रकार जे आम्ही कथकमध्ये नाचतो, म्हणजे भजन असेल, ठुमरी, टप्पा, कजरी, होरी, हे जे उपशास्त्रीय प्रकार कथकमध्येच फक्त नाचले जातात. तर मग ते थोडे मुलींकडनं करून घेणं, जेणेकरून सगळा ऑडियन्स त्यांना पण आनंद मिळावा, प्रेक्षकांना. अशा वेगवेगळ्या थीम घेतल्या. अजून एक, जेव्हा चित्रपटांना आपल्या 100 वर्ष झाली, 100 इयर ऑफ पिक्चर,
त्यावेळेस पण मी ती थीम घेतली आणि जेव्हा पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट सुरू झाला तेव्हापासूनच्या अगदी राधा आत्ताची इथपासून ते तेव्हापासूनचे कृष्ण आणि राधा अशी फिल्मी गाणी घेतली होती, पण क्लासिक, आणि त्याच्यावर पूर्ण क्लासिकल नृत्य सादर झाले होते. आपल्याकडेच रत्नागिरीमध्ये सावरकरलाच तो मोठा कार्यक्रम केला होता. त्यातनं काय होतं की तू म्हणालास तसं की सर्वसामान्यांना पण आनंद मिळतो. तसेच मोठे मोठे कार्यक्रम केले की घुंगुरनाद एक अगदी ठळक कार्यक्रम, आणि तो दरवर्षीच करायचा आहे, पण हे लॉकडाऊन मध्ये थांबलाय. अखंड घुंगुरनाद म्हणजे काय तर 12 तासाचा केला होता मी, आणि 12 तासाचाच करणार आहे ह्याच्या पुढे. की एकदा सकाळी 10 वाजता घुंगराचा आवाज स्टेजवर झाला की पूर्ण 12 तास होईपर्यंत घुंगराचा आवाज राहायला पाहिजे. मग मध्ये अँकरिंग असेल, पण त्यावेळेस घुंगराचा नाद नाही थांबणार, तो नाद सुरूच राहायला पाहिजे. त्याच्यामुळे स्टेजवर कायम बॅचने एक 4-4 मुलींना पूर्ण 12 तासासाठी ड्युट्या दिलेल्या असतात की त्यावेळेस तुझा घुंगराचा आवाज राहायला पाहिजे. किंवा समजा एक कार्यक्रम मध्ये आहे आणि त्या मुली बाहेर गेल्या आणि पुढच्या येत असतील तर त्यावेळेस मग मध्ये काय, त्यावेळेस पण घुंगराचा नाद राहिलाच पाहिजे स्टेजवर. म्हणजे तो तसा अखंड घुंगुरनाद कार्यक्रम 12 तास तो ऑडियन्स म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी रत्नागिरीमध्ये मी करते. आणि बाकी वार्षिक कार्यक्रम तर सगळ्यांना खुले असतात बघायला, जे रत्नागिरीमध्ये आज नृत्य शिकतात त्यांच्यासाठी. शिवाय माझ्याच क्लासमध्ये पण बाकीचे डान्स फॉर्म्स पण त्यांना कळावेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी अशा डान्सर्सना पण बाहेरच्या बोलवून त्यांचेही कार्यक्रम मी इथे अरेंज करते की हे बाकीचे डान्स फॉर्म्स काय आहेत हे पण कळावेत शिकणाऱ्यांना पण, आणि ज्यांना आनंद वाटतो हे बघून. दृकश्राव्य कला आहे कारण की नृत्य म्हणजे, त्यामुळे असे प्रयोग सातत्याने सुरू. आणि त्या म्हणजे मंगेश पाडगावकर किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून काही कार्यक्रम केले होतेस? ते असं झालं की कार्यक्रमच होता त्रैमासिक सभेचा आणि आदल्याच दिवशी अटलजी गेले होते. तर नुसतंच माईकवर मला वाटलं की नुसती श्रद्धांजली असं नको करूया, काहीतरी करूया. ते आदल्या दिवशी मी एक अर्धा तासात त्यांची कविता बसवली आणि मग ती स्टेजवर सादर केली होती. त्यातनं पण आनंदच निर्माण झाला सगळ्या ऑडियन्समध्ये आणि मला पण स्वतःला. त्याच्यानंतर पाडगावकर गेले तेव्हा केला कार्यक्रम तो बरोबर 8व्या दिवशी केला ते गेले तेव्हा पुण्यामध्ये. थीम माझ्या मिस्टरांची होती मात्र, म्हणजे कल्पना त्यांच्या डोक्यात आली होती की करूया का, आणि आमच्याकडे असं असतं की करूया का म्हटल्यानंतर मी काचं शेवटचं तो कान्हा येईपर्यंत मी होय म्हटलेलं असतं कुठच्याही कार्यक्रमाला, कारण की आपण कलाकार म्हटल्यानंतर कार्यक्रमाशिवाय गप्प राहू शकत नाही. आणि तेव्हा 10 त्यांची गाणी निवडली आणि त्या 10 गाण्यांवर नृत्य सादर केलं होतं. काही कविता सादर झाल्या होत्या. असा साधारण 2.5 तासाचा कार्यक्रम आम्ही त्याचे 3 प्रयोग केले. एक अशी अनोख्या प्रकारची श्रद्धांजली म्हणू आपण ज्याला, की ह्या दोन्ही दिग्गज व्यक्तींना तुझ्याकडून अर्पण करण्यात आली. हाही एक वेगळा प्रकार या निमित्ताने कलेच्या माध्यमातून रसिकांच्या समोर आला. हेही विशेष आहे. ह्या सगळ्या प्रवासात श्रुती तुला अनेक पुरस्कार मिळालेत. त्यातल्या पुरस्कारांविषयी ऐकायला नक्की आवडेल मला. पहिली जेव्हा मी विशारद झाले 93ला 1993, तेव्हा पहिला माझा सत्कार केला गेला रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्याच कार्यालयामध्ये. आणि तोही मला म्हणजे अपेक्षित नव्हता, कारण की त्या ऑफिसेस पर्यंत कसा विषय गेला हे मला माहित नाही की पहिली विशारद वगैरे असं. पण तो झाला आणि मला तेव्हापासून मग ते पुरस्कार एक एक करून मिळायला लागले. त्याच्यानंतर जिज्ञासा संस्था रत्नागिरीतली मी मुद्दाम उल्लेख करते, सुहास काका भोळे, तर त्यांनी माझा सत्कार केला होता. आणि नुसताच सत्कार नाही केला, नुसताच पुरस्कार नाही दिला, तर म्हणले की आम्हाला तुझं काहीतरी बघायचंय पण तेव्हा मग कार्यक्रम करशील का छोटासा. मग तेव्हा मी कार्यक्रम पण केला होता मला आठवतंय. आणि नंतर मग एक सुरुवातच झाली. त्यातला मोठा म्हणजे असे छोटे खूपच पुरस्कार मिळाले. तर पुण्यामध्ये माझं हे काम बघून, पुण्यामध्ये निलिमा प्रोडक्शन म्हणून संस्था आहे
तर त्यांनी कलार्पण हा पुरस्कार मला 2017 साली मोठा पुरस्कार दिला. ते माझ्यासाठी खूपच मोठं होतं. नंतर त्याच वर्षी आपला रत्नागिरीमध्ये कराडे ब्राह्मण संघाचा एक विशेष पुरस्कार मला मिळाला ह्याच कार्यासाठी, कथकच्याच कामासाठी. आणि असे छोटे मोठे खूपच पुरस्कार आहेत, पण सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला असेल ना तर तो असा होता की मी देवगडला परीक्षक म्हणून आपली स्पर्धांना गेले होते आणि मला पण डान्स करायचा होता. तेव्हा मी होते माझं तेव्हा ग्रॅज्युएशन होत होतं आणि डान्समधली माझी विशारद प्रथमची पदवी घेऊन झालेली होती. आणि मी बाकीच्यांसारखाच फॉर्म भरला होता की मला पण भाग घ्यायचा आहे. आणि जेव्हा देवगडला गेले आणि तेव्हा त्यांना कळलं की ह्या ज्या भाग घ्यायला उतरले त्यांचं डान्समध्ये एवढं शिक्षण झालेलं आहे. तर तेव्हा मग मला संस्थाच्या सगळ्या सदस्यांनी बोलावलं आणि म्हणले आम्ही काय तुम्हाला उतरवू देणार नाही स्पर्धेमध्ये. तर म्हटलं का, तर तुमचं शिक्षण झालंय. म्हटलं मग होऊ दे ना, मला भाग घ्यायचा आहे. तशी नाही म्हणले तुम्ही परीक्षक म्हणून बसायचं. तेव्हा मी परीक्षक म्हणून बसायला जी सुरुवात केली ती आजपर्यंत, म्हणजे मला डान्स करायचा होता, डान्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा होता, पण मला घेता आला नाही. त्याची मला खंत वाटते की स्टेज हवं होतं मला, पण मला इकडे बसायला लागलं. तो पुरस्कारच म्हणायला लागेल खरंच मनापासून. अगदीच. पण असा एखादा, म्हणजे हा आता पुरस्कार तू म्हणलीस की जसा एक आपण म्हणू की जे मी स्पर्धेला म्हणून गेले आणि ती स्पर्धा ज्यांनी घ्यायची त्या जागी मला बसायला लागलं, हा एक पुरस्कारच, म्हणजे बहुमान एक समजता येईल त्याला. पण अशा सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून असा काही रसिकांच्यातून आलेला अनुभव की जो एखाद्या कलावंताला पुरस्कारासम वाटतो, असा एखादा अनुभव आहे? हो, प्रत्येक वेळेस जेव्हा कार्यक्रम करते तेव्हा येतातच, पण अखंड घुंगुरनाथ जेव्हा केला तेव्हाच्या ज्या रत्नागिरीकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूपच छान आहेत. म्हणजे त्यांना आधी ही गोष्टच नवीन होती, ही कन्सेप्ट माहिती नव्हती म्हणा, किंवा हे काय आहे 12 तासाचं काम म्हणजे. आणि तेव्हा ज्यांनी बघितलं, म्हणजे मी असं म्हटलं होतं की तुम्ही किती वाजता या, मला प्रत्येक जण विचारायचे की आम्ही किती वाजता येऊ बघायला या 12 तासात. तर प्रत्येकाला मी हेच सांगत होते की तुम्हाला जेव्हा वेळ होईल, तुमचं जेवण आटपलंय, मला वेळ आहे आता, त्यावेळी तिथे येऊन बसा, खुर्च्या मांडलेल्या असतील, तेव्हा सगळे असे माझ्याकडे बघायचे की अरे हे काय आहे. तर तेव्हा मग एक जण येत गेले, बघत गेले, तेव्हा ज्या प्रतिक्रिया माझ्याकडे आल्या आणि तिथे मी वही ठेवलीच होती, त्या खूपच वाखाणण्यासारख्या होत्या की हे खूप छान कार्य आहे आणि हे असंच सतत चालू ठेवा. आणि ऑडियन्सने मला सांगितलंय की आमची मदत लागली तर सांगा, आणि खाली फोन नंबर लिहिलेले आहेत. म्हणजे बालगंधर्वांनी रसिकांना मायबाप म्हटलं तर मायबाप रसिकांनी दिलेला हा असा प्रतिसाद, आणि तो सुद्धा अशा एका वेगळ्या कलेसाठी किंवा वेगळ्या क्षेत्रासाठी जो सर्वसामान्यपणे अवगत नव्हता किंवा तितकासा माहिती नव्हता, तर हाही एक उल्लेखनीयच आहे. या सगळ्यापासून बाजूला जाताना, म्हणजे नृत्याबद्दल तुझ्या आतापर्यंत आम्ही सगळं हे ऐकलं, तू उत्तम नृत्यांगना आहेस, नृत्य प्रशिक्षिका आहेस, परीक्षक तर आहेस, पण ह्या सगळ्यापेक्षा तू म्हणे लहानपणी, म्हणजे असं मी ऐकलं की लहानपणी तू आकाशवाणीवरती गायली होतीस. मग ते गायन हे पण अजून सुरू आहे का ते आता थांबलंय? गायन थांबलं ऍक्च्युली. बरं. कारण मी पूर्णपणे मग कथकला वाहून घेतलं. पण गायन म्हणजे असं सुरू झालं, ते पण सरांमुळे सुरू झालं, हिरेमठ सरांमुळे. त्याच शाळेत असल्यामुळे या महिन्याचं गीत असेल, अंगद पंगत पालवी हे कार्यक्रम असत, तर त्याच्यामध्ये किंवा आधी मुख्य म्हणजे शाळेची प्रार्थना सुरुवातीची ती माईकवर असते. तेव्हा त्या काळात माईकवर प्रार्थना, आणि तेव्हा मी असे माईक समोर, या बाजून बाकीच्या मुली असत, आणि सर मला पुढे उभं करत कायम. किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे कार्यक्रम, त्याच्यामधली गाणी असतील. पोलीस परेड ग्राउंडवर आम्हाला सर घेऊन जायचे, व्हाईट ड्रेस वगैरे, छान मजा यायची. तेव्हा गाणं असंच सुरू झालं होतं. म्हणजे मी शिकले नाहीये गाणं, पण आवड होती. सरांबरोबर कार्यक्रमांना जायचे गाण्याच्या शाळेमधून. आणि मग कॉलेजला आल्यानंतर युववाणी म्हणून कार्यक्रम आपला आकाशवाणीचा, त्याच्यामध्ये सहज म्हणून गेले होते. ऑडिशन झाली आणि त्याच्यामध्ये पण सिलेक्ट झाले, आणि मग तिथे पण कार्यक्रम होत होते गाण्याचे कॉलेजमध्ये असताना.
म्हणजे एका काय म्हणूया की नृत्यांगनेसाठी किंवा नृत्य प्रशिक्षकेसाठी आम्ही एका उत्तम गायिकेला पण मुकलो असं कदाचित म्हणता येईल. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो ह्या सगळ्या म्हणजे आता आजच्या ह्या आपल्या मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना, की मी एका अभिनेत्रीची मुलाखत पाहत होतो. ती जी अभिनेत्री स्वतः उत्तम नर्तिका सुद्धा आहे किंवा ती उत्तम नृत्य सुद्धा करते. तर तिच्या त्या मुलाखतीमध्ये ती एक वाक्य असं म्हणाली होती की नृत्याचा एखादा फॉर्म, जसं तू सुरुवातीला ते सगळे वेगवेगळे प्रकार सांगितलेस, तर त्याच्यातला एखादा फॉर्म जेव्हा आपण खूप वर्ष शिकतो तर तो खूप वर्ष शिकल्यानंतर जेव्हा दुसरा फॉर्म शिकण्यासाठी आपली बॉडी रिजिड होते, असं त्या एका मुलाखतीमध्ये एका अभिनेत्री आणि नृत्यांगनाने सांगितलं होतं. ह्याच्यावरच मला एक प्रश्न विचारायचा आहे की असं हे आधी खरं आहे का, एक, आणि दुसरं की मग एका नर्तिकेनं अनेक नृत्य प्रकार न करता एकावरच लक्ष केंद्रित करावं, असं तुझ्या या एवढ्या वर्षांच्या अनुभवावरनं तू काय सांगशील? प्रश्न चांगला आहे, अभ्यासू आहे. अभ्यासू म्हणण्यापेक्षा पालकांसाठी पण चांगला आहे, कारण की रिजिड असं नाही मी म्हणत त्याला शब्द, पण कठीण आहे. ओके. आता हा कठीण आणि रिजिड हे दोन्ही शब्द जरी साम्य असलं त्याच्यामध्ये तरी सुद्धा कठीण असं अशा अर्थी म्हणते की एक कुठची तरी कला पूर्ण शिकल्याशिवाय दुसरीकडे जाऊ नये. नाहीतर मग आज काय होतंय की एकच मूल असतं घरामध्ये आणि त्याच्याच मागे सगळं लागलेलं असतो आपण की त्याने हे करावं त्याने ते करावं. तर मग 2 मार्क क्लासेस असतात, मग 2 मार्क कथक घालायचं, 2 मार्क गाण्याला घालायचं, 2 मार्क कुठेतरी ड्रॉइंग असतं आणि अजून एखादा डान्स फॉर्म शिकवू का असं मला पण विचारलं जातं. पण तू म्हणालास तसं की मी प्रत्येकाला सांगते की नाही, एक डान्स फॉर्म शिकायचा, बाकी सगळं सोडा, ड्रॉइंग सोडा, त्याच्यानंतर दुसरा डान्स फॉर्म सोडा. आधी तिला विचारा, विद्यार्थिनीला, तुमच्या मुलीला, पाल्याला विचारा की तिला काय आवडतं, ह्या गोष्टी मी तुला शिकवायचा विचार करते, यातलं तुला काय आवडतंय, चिठ्ठ्या टाका तिच्या पुढे आणि मगच तुम्ही निर्णय घ्या की हिला काय शिकवायचंय. कारण 4 दगडांवर पाय ठेवून उपयोग नसतो, ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा अभ्यास आहे, शास्त्र आहे. हे शास्त्र शिकताना प्रत्येकाला काहीतरी आधार आहे. तो आधार मी किती लक्षात ठेवायचा, म्हणजे मी गुरु ह्या जागी उभी आहे म्हणून सांगते की पाल्याने, शिकणाऱ्याने, विद्यार्थ्याने कथक पण शिकावं, भरतनाट्यम पण शिकावं. बरं, त्याचं डान्स फॉर्म असे आहेत की मगाशी मी म्हटलं तसं की कथक हा कमरेच्या खाली हार्ड आहे, भरतनाट्यम कमरेच्या वर हार्ड आहे. मग हे 2 शिकताना समतोल राखला जात नाही, म्हणून शिकू नये. अच्छा, म्हणजे एक असं म्हणता येईल की तू मगाशी जसं रिजिड आणि कठीण असा 2 शब्दांचा उल्लेख केलास, तर त्याच्यात थोडासा व्हाया मीडिया काढून कदाचित असं म्हणता येईल की कठीण हे यासाठी म्हणायचं की जे मेहनतीनं सोपं होऊ शकतं कदाचित, म्हणून त्याला रिजिड न म्हणता कठीण म्हणायचं. पण त्याच्या पुढचं जे विवेचन आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे की हे विवेचन एका अनुभवी आणि नृत्य विशारदेचं असल्यामुळे मुद्दाम मी हा प्रश्न विचारला की हा कार्यक्रम पाहणाऱ्या रसिकांसाठी आणि त्याच्यापेक्षाही हे शिकू पाहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी याचा उपयोग होईल म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचारला. श्रुती, मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देताना 1995 साली पुण्याच्या स्वारगेट स्टँडवरती गेल्यानंतर मी अक्षरशः वेडी झाले होते किंवा मी म्हणजे बावचळून गेले होते असंच एक प्रकारे तुला म्हणायचं होतं. 93-95 साली पुण्याच्या स्वारगेटवरती बावचळलेली एक मुलगी आज आम्ही जसं रत्नागिरीहून संगमेश्वरला जाऊन येतो इतक्या सहजपणे तू रत्नागिरीतून पुणा आणि पुण्यातून रत्नागिरी असं सारखं करत असतेस. हे सगळं कसं काय जमतं? मनाची पॉवर असेल ती असतेच, म्हणजे की मला करायचंय हे आधी महत्वाचं लागतं, तरच हे केलं जातं. म्हणजे आता तेव्हा 95 पासून मी रत्नागिरी पुणा करत होते आणि 2011 पासून मी पुणा रत्नागिरी करते. दर महिन्याला 2दा प्रवास ठरलेलाच आहे आजपर्यंत, 95 पासून म्हणजे 25 वर्ष. आणि इथे मी पुणा असं विचारताना म्हणजे त्या पुण्यामध्ये अजून एक संसार असा एक त्याच्याशी जोडून शब्द आहे की हे सगळं संसार आणि हे सगळं हे सांगड ही सुद्धा घालणं हा एक म्हणजे ही एक कठीणच गोष्ट आहे ना. नक्कीच,
कारण की 2011 मध्ये जेव्हा मी यायला लागले तेव्हा मुलं लहान होती, माझी खूपच लहान होती, म्हणजे 3री आणि 7वी. आणि तेव्हा त्यांना ठेवून यायचं म्हणजे मला जीवावर यायचं, म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं. मी बसमध्ये बसले की अरे माझ्या मागे मी माझे पिल्लं ठेवून आले. पण मी म्हटलं जसं की मनाचीच आपल्या तयारी लागते शेवटी. आणि तेव्हा मी मात्र तयारी सगळी करून यायची. दुसऱ्या दिवशीचे काही स्वयंपाकातलं काही असेल किंवा त्यांना काही कमी पडू नये, बाहेरचं खायला लागू नये म्हणून सगळं घरात करून ठेवायचं आणि मग निघायचं प्रवासाला. म्हणजे 9ची बस असेल तर 9ला 5 मिनिटं असेपर्यंत मी ओट्याजवळच असायची काहीतरी करत. बाहेर बस लागली का आली आहे का मुलांना सांगत विचारत बसायची, आली का स्वारगेट बस. म्हणजे एक आई किंवा एक गृहिणी जे जे काही करील ते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मग एका प्रशिक्षिकेच्या किंवा परीक्षकाच्या भूमिकेमध्ये एक ज्याला आपण म्हणतो परकाया प्रवेश असाच एक प्रकारे हा सगळा होत असतो. आणि हा मला कल्पना आहे की हा सांभाळणं खूप कठीण आहे. हे बोलणं एक वेळ कदाचित सोपं असेल, पण हे सांभाळणं आणि प्रत्यक्षात आणणं हे खूप कठीण आहे. श्रुती, अगदी मुलाखतीच्या समारोपाकडे येताना ह्या सगळ्या तुझ्या प्रदीर्घ अनुभवानंतर आज या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे तू मगाशी म्हणलंस की मुलं सुद्धा आता शिकतायत, त्याच्यामुळे मी केवळ विद्यार्थ्यांनी असं न म्हणता तुझ्या शिष्यांना किंवा तुझ्याच शिष्यांना असं नाही, ह्या नृत्यकलेत येणाऱ्या सर्वांनाच एक तुझा अनुभव म्हणून तू काय सांगशील? एक पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की गुरु प्रति आदर ठेवायचा, की तो असला पाहिजे आपल्या इथे हृदयामध्ये, तरच आपल्याला ती कला शिकता येते. मग मला माझा गुरु काय शिकवतोय, चांगलं शिकवतोय की नाही, आजूबाजूला काय शिकवलं जातंय ह्याच्याकडे लक्ष नाही ठेवायचं. म्हणजे मी बाकीच्या स्टुडंट्सना पण सांगते, माझ्याकडे जे शिकत नाहीत त्यांना पण, की स्वतःच्या गुरूंवर लक्ष ठेवा, आजूबाजूला काय चाललंय हे बघू नका. प्रोग्राम्स बघा, डोळस राहा, माझ्यामध्ये काय तयारी करायला पाहिजे, मला मी कुठे कमी पडते हे बघायचंच आहे. पण यातनं काय होतं की गुगल सारखं झालंय, सर्च करायचं, हा गुरु नाही, हा सोडला, दुसरा पकडला, हा नको, तिसरा पकडला, हे असं नाही करायचं. आपण एक जो गुरु ज्याच्याकडे आपण शिकायला सुरुवात करतो शेवटपर्यंत गुरु ठेवून त्याच्याकडनं पूर्ण पदवी शिक्षण मिळेपर्यंत म्हणा किंवा त्यातलं जास्तीत जास्त ज्ञान मिळेपर्यंत अभ्यास करत राहणं हेच गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. मला जास्तीत जास्त सांगावं असं वाटतंय, कारण की मला माहिती आहे की आज इथला दुसरीकडे जातो, दुसरीकडचा आपल्याकडे येतोय आणि कठीण असतं हे. अगदीच शिकणाऱ्याला जास्ती कठीण असतं, शिकवणारा कसाही शिकवतोय. पण हे पालकांनी जरूर लक्षात ठेवावं आणि मोठ्या मुलांनी, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, की गुरु प्रति प्रेम आदर हा ठेवला गेला पाहिजे शिकताना. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या क्षेत्रात पुढे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत लक्षात ठेवून आचरणात आणावी अशी गोष्ट. आणि किंबहुना विद्यार्थ्यांनीच नाही तर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांनी, कारण हल्ली पालक जास्त कधी कधी हावी होतो विद्यार्थ्यावरती, तर त्याच्यामुळे त्या पालकांनीही लक्षात ठेवावी असा हा एक उपदेश आहे. हा उपदेश लक्षात ठेवून आपण जर पुढची वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं आजच्या मुलाखतीचा एक चांगला उपयोग या सगळ्या समाजापर्यंत आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत होईल. श्रुती, आजच्या मुलाखतीचा समारोप करताना या नोटवरती तू समारोप करावास अशी मी तुला विनंती करेन. आणि तो असा की मगाशी आपण अगदी तुझ्या सुरुवातीच्या काळापासून घुंगरू या विषयावरती बोललो. किंबहुना आता माझ्या मागे सुद्धा एक घुंगराची प्रतिकृती, कदाचित आमच्या सहकाऱ्यांना मी सांगेन की तो दाखवा, की ती घुंगराची प्रतिकृती ठेवलेली आहे. तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या कलेमध्ये घुंगूर आणि घुंगराचा नाद ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि नाद हा सुद्धा महत्वाचा, म्हणजे असं म्हटलेलं आहे ना की आगमार्थून तू देवाना गमनार्थून तू राक्षसा, म्हणजे देवांना बोलावण्यासाठी आणि राक्षसांना घालवण्यासाठी सुद्धा जो एकच उपयोगी होतो तो हा नाद आहे. तर ह्या नादाबद्दल आणि त्या नादातून जीवन विकासाबद्दल, कलेच्या विकासाबद्दल याबद्दलच्या नोटवरती आपण आजचा मुलाखतीचा समारोप करूया. काय सांगशील? घुंगूर नाद म्हणजेच नाद ब्रह्म. हो. तर मी एक श्लोक नक्की आणि त्यातनं मी समारोपाकडे येते. यो नृत्यती प्ररुष्टात्मा भावैरत्यंत भक्तितः सनिर्दहती पापानी जन्मांतर शतैरपि
म्हणजे काय तर की जो मनापासून आणि भक्तीने कला शिकेल, म्हणजे जी कथकच असत नाही, कुठचीही कला, नृत्य कला असेल किंवा संगीत असेल, तर जो मनापासून आपला आत्मा पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन जो कला शिकेल तो जन्मजन्मांतरांच्या पापांपासून मुक्त होतो, असं आपण पूर्वीपासून वाचत आलोय, ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तर हा जो नाद निर्माण होतो, हा नाद ब्रह्माचा नाद आहे, ओंकार. आणि तोच पुढे पुढे चालत 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 येऊन आपण ह्या घुमरांपर्यंत पोहोचलोय. आणि घुमराचा नाद, एका घुमराचा नाद जर आपण ऐकला तर तो इतका मधुर आणि गोड असतो की तो कानाला आपल्या तृप्त करतो. आणि पूर्ण डान्स बघितला तर घुमरांचा नाद आणि एकूणच बॉडीची रचना आणि सादर केला जाणारा प्रकार, ह्याच्यामधून जी निर्मिती होते, नाद आणि निर्मिती, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती प्रत्येक कलाकाराला येतेच. आणि त्याच्यामुळेच आज सगळे कलाकार उभे आहेत. आणि ऑडियन्स आणि कलाकार याचं जे नातं एक निर्माण झालंय ते नादामधूनच झालेलं आहे. धन्यवाद श्रुती. आज मित्रांनो, ह्या आत्ता हिने सांगितल्याप्रमाणे नादाचं महत्त्व आणि नादाचे संस्कार, या नादातून, या नादाच्या सुमधुर अशा ह्या स्पंदनातून सर्व कला साधकांचा जीवन विकास उत्तम, संपन्न आणि समृद्ध हो, हीच या आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आज दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, आमच्या सर्व कलांगणच्या रसिकांना दिवाळीच्या आणि मराठी रंगभूमी दिवसाच्याही आजच्या मुलाखत संपवताना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेमध्ये आज श्रुती आठले, कोकणातील पहिली नृत्य विशारद श्रुती आठले हिच्यासोबत मी संवाद साधला. आज संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा 22वा भाग आम्ही प्रसारित केला. पुन्हा एकदा अशाच एखाद्या संगमेश्वर संपदा या मालिकेमध्ये ज्यांनी संगमेश्वर संपन्न केलं अशा एखाद्या महानुभावासोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.